नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या ठिकाणी थंबनेल पाहू शकता. गव्हर्नमेंट जॉब आफ्टर बी फार्मसी डी फार्मसी, सरकारी नोकरीच्या संधी. म्हणजेच काय, बी फार्मसी आणि डी फार्मसी झाल्याच्यानंतर कोणत्या सरकारी नोकरी किंवा गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल आहेत या संबंधित आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याविषयी व्हिडिओ बनवा म्हणून मागणी केली होती किंवा मग रिक्वेस्ट केली होती. त्यांच्या रिक्वेस्टनुसार आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहीत नाही की बी फार्मसी केल्याच्यानंतर कोणत्या गव्हर्नमेंट जॉबची जे काय ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांच्या पाल्याला किंवा विद्यार्थ्यांना मिळते. प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये, कंपन्यामध्ये फार्मासिस्ट किंवा फार्मसी झालेल्या स्टुडंटला भरपूर जॉब आहेत, परंतु गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी बरेच विद्यार्थी या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यामुळे फार्मसी विद्यार्थ्यासाठी कोणते गव्हर्नमेंट जॉब आहेत या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी जी काय महत्त्वाची जी काय पोस्ट आहे, फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माण अधिकारी किंवा आपण त्याला औषध निर्माता सुद्धा म्हणतोय. तर गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांच्यामार्फत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट असतील किंवा संस्था असतील, त्यांच्या लॅबोरेटरी असतील किंवा मग त्यांच्या हॉस्पिटल असतील, त्या ठिकाणी या ठिकाणी फार्मासिस्टची भरती केली जाते. जसे E6 म्हणजे कर्मचारी जे काय एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स जे काय कॉर्पोरेशन आहे यांच्यामार्फत सुद्धा चांगल्या प्रकारे फार्मासिस्टची भरती केली जाते. त्यामध्ये सुद्धा चांगलं वेतन पगार या ठिकाणी फार्मासिस्टला मिळतो. त्याचबरोबर RRB जे काय रेल्वे भरती आहे, रेल्वेचे जे काय हॉस्पिटल आहेत त्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टची सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे, भरती केली जाते. त्याचबरोबर CGHS हे पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काय संस्था आहे किंवा मग या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जे काय सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीममध्ये काय केलं जातं, फार्मासिस्टची भरती केली जाते. यांनासुद्धा चांगल्या प्रकारचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा काय आहे पे स्केल आहे किंवा मग चांगली पगार आहे. त्याचबरोबर इस्रोमध्ये त्याचबरोबर भाभा ॲटॉमिक सेंटर इस्रो असेल, याच्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टची भरती होते. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. याची पण फार्मासिस्टची जाहिरात निघते, याची पण तुम्ही प्रिपरेशन करू शकता. जी काय कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ह्यांच्या मार्फतच ही भरती केली जाते. त्यामुळं डायरेक्ट रिक्रुटमेंट नसते मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये चांगल्या प्रकारे मार्क घ्यावे लागतात. त्याच्या मार्काच्या आधारे तुमच्या ठिकाणी भरती होती. त्याचबरोबर CRPF जे काय रिझर्व्ह फोर्सेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी भरती होते फार्मासिस्टचे. त्याचबरोबर IBPS मार्फत भरती होती. SBIचे जे काय विविध ब्रँच आहेत त्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टची भरती होते. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत फार्मासिस्टची भरती होते. त्याचबरोबर आर्मी, इंडियन आर्मीमध्ये सुद्धा, नेव्ही, त्याचबरोबर एअरफोर्समध्ये सुद्धा फार्मासिस्टची भरती होते. त्याला आपण शिपाई फार्मा असं म्हणूया. त्याचबरोबर ZP जे काय महाराष्ट्रातील विविध ZP आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्यांचे जे काय प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जे काय हॉस्पिटल आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यांच्यामध्ये ZP मार्फत फार्मासिस्टची भरती होते. त्याचबरोबर जे काय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई म्हणजेच DMER यांचे जे काय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टची भरती होते. त्याचबरोबर जे काय महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आहे, हेल्थ डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, यांच्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टची भरती होते. त्यामध्ये जे काय रुरल हॉस्पिटल असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, जिल्हा रुग्णालय असतील, त्यामध्ये DHS मार्फत भरती केली जाते. त्याचबरोबर जे काय विविध कारागृह आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा मग स्टेट गव्हर्नमेंटचे, त्यामध्ये जेल फार्मासिस्ट म्हणून या ठिकाणी किंवा कारागृह फार्मासिस्ट, औषध निर्माण अधिकारी म्हणून त्या ठिकाणी फार्मासिस्टची भरती होते. त्याचबरोबर जे काय अदर जे काय डिपार्टमेंट आहेत, जसं पोलीसमध्ये आपण जेल म्हटलं, इतरही डिपार्टमेंटमध्ये फार्मासिस्टची भरती होते. परंतु हे मेजर काय आहेत गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत. त्याचबरोबर जे काय BMC असेल, BMC जे काय मुंबई किंवा बृहन्मुंबई कॉर्पोरेशन असेल किंवा विविध महानगरपालिका असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टच्या ठिकाणी त्यांचे जे काय हॉस्पिटल असतील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्टची भरती केली जाते. अशा विविध प्रकारचे जे काय फार्मासिस्टचे जे काय भरती प्रक्रिया आहे विविध डिपार्टमेंट मार्फत विभागामार्फत गव्हर्नमेंटच्या
राबवले जाते. वेळोवेळी याचे जाहिराती निघतात, त्यावर तुम्ही अपडेट राहिलं पाहिजे, त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर या एक्झामचा सिलेबस काय, अभ्यास कसा करायचा, त्याचे पॅटर्न काय असणार आहे, नियोजन कसं करायचं, कधी जाहिरात निघतील, या सगळ्या गोष्टीचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट पाहूयात मित्रांनो, म्हणजे काय नंतरची जे काय दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली, MPSC मार्फतसुद्धा जे काय महाराष्ट्र शासनाचे जे काय राज्य लोकसेवा आयोग आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फतसुद्धा जे काय महत्त्वाचे जे काय गव्हर्मेंट कॉलेज आहेत यांच्यामध्ये जे काय फार्मसीची जी काय इन्स्ट्रक्टर नावाची जी काय पोस्ट आहे ती सुद्धा MPSC मार्फत काय केली जाते, त्याची भरती केली जाते. त्यानंतर जे काय महत्त्वाची पोस्ट आहे बघा, DI, त्याला आपण ड्रग इन्स्पेक्टर म्हणतोय. आता याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आयुक्त किंवा कमिशनर म्हणून सुद्धा पोस्ट होते, भरती होते, परंतु त्यासाठी एक्सपिरियन्स लागतो कमिशनर म्हणून. त्या ड्रग इन्स्पेक्टर म्हणूयात. जे काय DI म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर, ही फार्मसी क्षेत्रातील एकदम चांगली आणि एक जे काय खूप क्रेज आहे ह्या पोस्टसाठी, कारण की बरेच विद्यार्थी त्यांचं स्वप्न असतं की मला DI व्हायचं आहे. तर ड्रग इन्स्पेक्टर ही पोस्ट स्टेट गव्हर्नमेंटचे जे काय MPSC सारखे जे काय लोकसेवा आयोग आहेत, स्टेट लोकसेवा आयोग किंवा मग राज्य पब्लिक जे काय लोकसेवा आयोग आहेत त्यांच्यामार्फत ही भरती केली जाते. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काय UPSC असेल याच्यामार्फत ही भरती केली जाते. म्हणजे दोन प्रकारची या ठिकाणी भरती होते. प्रत्येक राज्य त्यांच्या राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती करतात. जसं महाराष्ट्रात MPSC आहे, MPSC मार्फत महाराष्ट्रामध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या जागा भरल्या जातात. त्याचबरोबर जे काय सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांच्या जे काय UPSC आहे त्यांच्यामार्फत जे काय ड्रग इन्स्पेक्टरची जागा भरल्या जातात. त्याचबरोबर जे काय कमिशनर आहेत अन्न आणि औषध विभागाचे, त्या कमिशनरची सुद्धा या ठिकाणी भरती होती. त्याची पण MPSC आणि UPSC मार्फत भरती होते. त्याचं पण अभ्यासाचं नियोजन, त्याचं सिलेबस, स्ट्रॅटजी काय असणार आहे त्यावरची पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचबरोबर जे काय स्टेट जे गव्हर्नमेंटची जी काय MPSC आहे, जी काय ड्रग इन्स्पेक्टरची जी काय भरती करते त्यावरचा आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहोत MPSCच्या मार्फत, कारण की त्याच्या आता जागा निघणार आहेत. त्यामुळे त्याची तयारी कशी करायची, सिलेबस काय असणार आहे, कोणते रेफरन्स बुक वापरायचे, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सांगणार आहोत. त्यानंतर जे काय नेक्स्ट पोस्ट आहे पहा, रिसर्च ऑफिसर. जे काय आपण त्याला संशोधन अधिकारी म्हणून, जे काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे काय विविध लॅबॉरेटरी आहेत त्यांच्यामध्ये रिसर्च ऑफिसर म्हणून जे काय भारत सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून या ठिकाणी भरती केली जाते. त्यांचे जे काही लॅबॉरेटरी आहेत त्याच्यामध्ये ICMR आणि CSIR मार्फत या ठिकाणी भरती केले जातात. आता यांचे जे काही विविध पोस्ट आहेत त्यांचे जे काही जॉब काय आहेत किंवा त्यांचे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यावर आपण सेपरेट पोस्ट व्हिडिओ बनवूयात. जसं DIचा काय रोल असणार आहे, काय काम असणार आहेत, किंवा रिसर्च ऑफिसरचे काय रोल असणार आहेत. ओके, यावरती सेपरेट आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवूयात. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे फार्माकोव्हिजिलन्स ऑफिसर. जे काय फार्मसी झालेले विद्यार्थी आहेत, फार्माकोव्हिजिलन्स ऑफिसर म्हणून जे काय ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया आहे त्यांचं ऑफिस आहे किंवा त्यांचे जे काय कार्यालय आहेत, लॅबॉरेटरी आहेत, त्यांच्यामध्ये फार्माकोव्हिजिलन्स ऑफिसर म्हणून त्यांची निवड केली जाते. यासाठी त्याचबरोबर ICMR मार्फत सुद्धा या ठिकाणी भरती केली जाते फार्माकोव्हिजिलन्स ऑफिसरसाठी. त्याचबरोबर जे काय प्रोफेसर असेल किंवा लेक्चरर असेल, जे काय अकॅडमिक क्षेत्रातील जे काय महत्त्वाचे जे काय पोस्ट असतील, असिस्टंट प्रोफेसर असेल किंवा मग लेक्चरर असेल, यांची जी काय भरती आहे, जे काय गव्हर्नमेंट जे काय फार्मसी कॉलेज असतील किंवा फार्मसी डिप्लोमा डिग्री कॉलेज असतील त्यामध्ये MPSC मार्फत ही काय केली जाते, भरती किंवा मग निवड प्रक्रिया केली जाते. तर प्रोफेसर जे काय लेक्चरर असेल यांच्यासाठी त्यांची पात्रता काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, यावर सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार, तो पण आपण तुम्ही नंतर पाहू शकता. त्यानंतर ड्रग अनालिस्ट, जे काय गव्हर्नमेंटचे जे काय स्टेट गव्हर्नमेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काय लॅबॉरेटरी असतात, लॅब असतात, त्यामध्ये ड्रग अनालिस्ट म्हणून त्याला औषध विश्लेषक असं म्हणून अशी एक पोस्ट असते, त्याच्यासाठी सुद्धा भरती केली जाते. त्याचबरोबर जे काय फार्माकोपिया कमिशन असतो, जे काय फार्माकोपिया जे बुक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ऑफिशियल ड्रगच्या बाबतीत जे बुक आहे त्याचं एक कमिशन आहे. त्या फार्माकोपिया कमिशनमध्ये सुद्धा
फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यासाठी भरती केली जाते, चांगल्या प्रकारचे पोस्ट असतात, त्याची पण जाहिरात येते, ती पण MPSC UPSC मार्फत भरली जातात. त्याचबरोबर UPSCमध्ये फार्मसी रिलेटेड इतरही पोस्ट असतात, त्यांची पण वेळोवेळी नोटिफिकेशन येते, जाहिरात येते, त्याची पण विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे. अशा प्रकारचे जे काय महत्त्वाचे जे काय गव्हर्मेंट जॉब असतील, जे की फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे D.Pharm असतील, B.Pharm असतील, अशा विद्यार्थ्यांना महत्त्वाचे जे काय संधी आहेत आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आपल्याला काय माहिती हवी असेल किंवा काही सजेशन असेल तर तुम्ही माझा जे काय मोबाईल नंबर आहे 9673 89 62 37 ह्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, माहिती शेअर करू शकता, सजेशन देऊ शकता. त्याचबरोबर काही अडचण असेल तर तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूयात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.